नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला। जसा धाब्यावर मिळतो त्याच पद्धतीने चिकन मसाला आपण आज घरी बनवणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन। तर चिकन हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता चिकनसाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे। तर वाटणासाठी आपल्याला पाववाटी खोबरं घ्यायचं अशा पद्धतीने कापून, 2 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, 2 मिरच्या घ्यायच्यात, एक जुडी लसूण घ्यायचे आणि कोथिंबीर। आता कोथिंबीर, खोबरं, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय आणि 2 टोमॅटो घ्यायचेत आणि इथे मी 1.5 कांदा घेतलाय। कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे, हे आपल्याला वाटून घ्यायचं नाही, चिरून घ्यायचे आणि ह्याचं आपल्याला वाटण काढून घ्यायचे। चला तर मी आता हे वाटून घेते आणि आता आपल्याला चिकनला सर्व मसाले लावून घ्यायचे सुके। तर सुक्या मसाल्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद घ्यायची, त्यानंतर आपल्याला 2 चमचे धना पावडर टाकून घ्यायची आणि 1 चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसालाही त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व सुके मसाले टाकल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। ते इथे पहा 1.5 चमचा मी मीठ टाकून घेतलंय। आता सर्व मसाले आपले टाकून झालेत। आता आपण चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लावून घेऊ। जर तुम्ही अर्धा तास अगोदर अशा प्रकारे सर्व मसाले चिकनला लावून ठेवले, मुरत ठेवलं, तर आपल्या चिकनची भाजीची चव पण खूप छान लागते आणि चिकन पण आपलं अगदी मऊसत असं शिजतं। तर पहा अशा प्रकारे मी सर्व मसाले चिकनला लावून घेतलेत। आता आपलं कढई गरम करायला ठेवायची, त्यानंतर त्यामध्ये 3 पळी तेल टाकून घ्यायचे। तर तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकून घ्यायची, जिरी छान तडतडून द्यायची। जिरी छान तडतडली की लगेच आपल्याला त्यामध्ये 2 तेजपत्ते टाकून घ्यायचे। तर इथे पहा मी 2 तेजपत्ते घेतले, ते मोठे असल्यामुळे मी ते अर्ध्या अशा प्रकारे तोडून त्यामध्ये टाकून घेतले। आता आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। आता कांदा आपल्या तेलामध्ये छान लालसर रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित खालीवर करून आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला कांदा लाल करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वाटलेली पेस्ट टाकून घ्यायची। यामध्ये आपण खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व टाकून वाटून घेतलेला आहे। आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल। तर 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये चिकन टाकून घेऊ। तर चिकनलाही आपण सर्व मसाले अगोदरच लावून ठेवले होते, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाही, फक्त त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचे। तर पहा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित परतून घेतले, म्हणजे त्याचा फ्लेवर आपला पूर्ण व्यवस्थित चिकनला लागेल। आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि 1-2 मिनिटं आपल्याला हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचे। आता 1-2 मिनिटं झाल्यानंतर आता आपण त्याचं झाकण काढून घेऊ। आता झाकण काढल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। फक्त मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करत राहायचे, फक्त मसाला आपला खाली लागता कामा नये, त्यासाठी आपल्याला हे मसाले व्यवस्थित खालीवर करून परतून घ्यायचे। आता त्यानंतर आपल्याला टाकायचे त्यामध्ये टोमॅटो। तर टोमॅटो ही आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही चिकनची भाजी बनवली तर अगदी ढाबा स्टाईल आपली ही भाजी बनते आणि चवीला तर खूपच छान लागते। तर पाहू शकता अशा प्रकारे मी टोमॅटो व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतलाय। आता टोमॅटो ही आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, पाणी आपल्याला लगेच टाकायचं नाही। आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि टोमॅटो त्यामध्ये शिजवून घे, म्हणजे टोमॅटोला आणि चिकनलाही आपल्या पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला लगेच पाणी टाकायची गरज नाही पडत। तर आता झाकण काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो ही व्यवस्थित शिजला आणि चिकनलाही पाणी सुटलेलं आहे। तर चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंफार पाणी टाकून घेऊ। तर मिक्सरच्या भांड्यामधलं मी थोडं पाणी टाकून घेतले आणि गरम पाणी केलेलं होतं तेही मी त्यामध्ये थोडंफार टाकून घेतले। तुम्हाला जितकं पातळ हवंय, जितकं घट्ट हवंय त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। तर पहा अशा प्रकारे मी अर्धा ग्लासच यामध्ये पाणी टाकून घेतले। तर अगदी मसालेदार आपल्याला ही भाजी बनवायची, त्यासाठी आपल्याला पाण्याचा उपयोग थोडाफार कमीच करायचा आहे। तर पहा आता झाकण ठेवून आपल्याला चिकन व्यवस्थित मऊ असं शिजवून घ्यायचंय। तर आता मी झाकण ठेवून घेतले, व्यवस्थित चिकन हे मऊ शिजवून घेतले। तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला मस्त तरी आलेली आहे आणि चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे।
तर अशा प्रकारे चिकन मसाल्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.